की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू IKT मॅथ्स अकॅडमी। लास्ट लेक्चरला आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरून रिमाइंडर आणि कोशंट मिळवायचे। रिमाइंडर अँड कोशंट मिळवायचे। कोणती मेथड वापरायची आपण? सिंथेटिक डिव्हिजन मेथड। आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुट करायचं। कोणता फॉर्म्युला? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर। आता तेच एक्झाम्पल आपल्याला किंवा तीच डिव्हिजन आपल्याला लिनियर मेथडने जर करायची असेल तर कशा पद्धतीने जायचं ते आपण जरा एक्झाम्पल मार्फत बघू। कोणती मेथड? लिनियर मेथड। लिनियर मेथड काय करायचं? जो तुमचा डिव्हिडंड आहे तो लिहून घ्यायचा। डिव्हिडंड काय तुमचा? 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10 इक्वल काय म्हणताय तुमचे सर? 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10 इक्वल। तर आता या केस मध्ये तुम्ही एक काम करायचं, m-5 लिहून घ्यायचं। काय लिहून घ्यायचा? m-5। तर m-5 लिहिल्यानंतर हा बघा, m-5 लिहिल्यानंतर मला 2m स्क्वेअर पाहिजे असेल तर मी तर काय लिहू? 2m, कारण 2m इंटू m 2m स्क्वेअर। आणि याने जर मी मध्ये मल्टिप्लाय केलं, याने जर मी मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय? मायनस 10m। काय होईल? याने जर मी मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल? मायनस 10m। मायनस 10m जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर मला या ठिकाणी एक्स्ट्राचा प्लस 10m या ठिकाणी ऍड करावा लागेल। आणि मग या पुढच्या दोन टर्म मी लिहिल काय? मायनस 3m प्लस 10। परत एकदा सांगा सर, बघा सुरुवातीला काय करायचं? डायरेक्ट हा फॅक्टर लिहून टाकायचा, m-5 लिहिला। जसं की आपण या ठिकाणी डिवायझर लिहितो बघा, डिवायझर। मग मला 2m स्क्वेअर पाहिजे। काय पाहिजे मला? 2m स्क्वेअर। म्हणून मी या ठिकाणी 2 आणि m लिहितो, कारण 2m इंटू m 2m स्क्वेअर। मग मी जर का या ठिकाणी 2m लिहिला तर तो जेव्हा मध्ये जाईल तर 2m इंटू -5 काय? हा 2m जेव्हा मध्ये जाईल तेव्हा 2m स्क्वेअर भेटेल, आणि हा 2m जेव्हा इथं जाईल तेव्हा मायनस 10m भेटेल। पण या ठिकाणी मायनस 10m आहे का? नाही। म्हणजे मायनस 10m हा एक्स्ट्राचा भेटून जातोय। मायनस 10m का होतंय? तुम्हाला एक्स्ट्राचा भेटून जातोय, म्हणून तुम्ही या ठिकाणी काय लिहायचं? 10m। आणि 10m लिहिल्यानंतर मग तुम्ही बाकीचे लिहायचं काय? मायनस 3m प्लस 10। सर हा 10m कुठून आला? हे बघा, जेव्हा हा 2m मध्ये मल्टिप्लाय करेल तेव्हा मायनस 10m बनेल, आणि तो मायनस 10m आपल्या एक्झाम्पल मध्ये आहे का? नाही। मग तो मायनस 10m ला डिलीट करण्यासाठी मी या ठिकाणी काय घेतला? प्लस 10। म्हणजे हा मायनस 10m एक्स्ट्राचा आहे, तो मायनस 10m आणि हा प्लस 10m का होईल? कॅन्सल। म्हणून या ठिकाणी मी प्लस 10m घेतला। पुढची स्टेप बघा, हा 2m हा m-5, या दोघांचा डिफरन्स सांगा मला काय? 7m। या दोघांचा डिफरन्स काय? 7m, आणि हा तुमचा प्लस 10। आता जसं या ठिकाणी मी m-5 लिहिला तसं मी या ठिकाणी परत m-5 लिहितो। 2m m-5 प्लस m-5। आता मी जर या ठिकाणी m-5 लिहिला तर मला 7m पाहिजे, म्हणून मी इथं 7 लागेल।
मी इथं 7 लावेल म्हणजे 7m होईल, कारण हा m-5 मी इथून घेतो आणि परत मला 7m पाहिजे म्हणून मी इथं 7 लिहिला आणि 7 मध्ये गेल्यावर 7m इंटू 7 7 इंटू m 7m आणि 7 -35 -35 आला म्हणून या ठिकाणी काय लिहिलं मी +35 +10 म्हणजे तो -35 आणि हा +35 तुमच्या काय होईल कॅन्सल. पुढच्या स्टेपला बघा 2m इन ब्रॅकेट m-5 प्लस 7 इन ब्रॅकेट m-5 प्लस आता m चा काही संबंधच राहिला नाही. 35 प्लस 10 तुमचे किती होतील 45. 35 प्लस 10 तुमचे किती होतील 45. आता या केस मध्ये तुम्ही बघा एक ब्रॅकेट डबल डबल आलेला आहे, एक ब्रॅकेट तुमच्या काय आला आहे डबल डबल. जो ब्रॅकेट डबल येतो त्याला एकचदा लिहायचं म्हणजे काय m-5 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्यांना बंद करायचं. 2m + 7 + 45 म्हणजे हा 45 तुमच्या काय आला रिमाइंडर, हा m-5 तुमच्या काय आला डिवायझर आणि हा 2m + 7 तुमच्या काय आला कोशंट. आणि तुम्ही कोणाला घेतलं होतं आताशी डिव्हिडंडला. डिव्हिडंडला तुम्ही अशा पद्धतीने काय केलं एक्सप्रेस केलं. हिला म्हणतात लिनियर मेथड. आता ही लिनियर मेथडचं पहिलं एक्झाम्पल होतं म्हणून थोडस तुम्हाला हार्ड वाटलं असेल. आता या लिनियर मेथडचं 2 4 5 एक्झाम्पल होऊन जाऊ द्या, तुम्हाला ही मेथड सुद्धा थोडीशी सोपी वाटायला लागेल. ऍक्च्युअल खरं बघायला गेलं तर ही मेथड थोडीशी विद्यार्थ्यांना हार्डच वाटते, कारण कॉमन काढावे लागतात, ऍडजस्टमेंट करावे लागतात. जो एक्स्ट्राच्या तयार झाला त्याला लगेच ऍड करावं लागतं. इथं बघा तुमच्या एक्स्ट्राच्या काय तयार होता -10 म्हणून तुम्हाला इकडे +10 घ्यावं लागतं. इथं तुमच्या एक्स्ट्राच्या काय तयार होत होता -35 लगेच तुम्हाला +35 करावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने m-5 हा डिवायझर च्या मदतीने तुम्ही त्याला लिहिलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ, बघू तुम्हाला जमतं का. आता तुमचे सर कोणते मेथड वापरतायत लिनियर मेथड. बोला काय आहे डिव्हिडंड लिहून घ्यायचा. डिव्हिडंड काय x⁴ प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5. डिव्हिडंड लिहिला गेला सर. आता डिवायझर लिहा. काय डिवायझर x+2. x+2 हा तुमचा डिवायझर आहे. तुम्हाला काय लागणार आहे x⁴. x⁴ मिळवण्यासाठी तुम्ही इथं काय लिहिला पाहिजे x³, कारण हा x आणि हा x³ तुमच्या काय होणार आहे x⁴ म्हणजे हा भेटून गेला. x³ × 2 तर काय होते 2x³ म्हणजे हा पण तुमच्या भेटून जातोय, म्हणजे एक्स्ट्राच्या भेटत नाही. बघा x³ × x म्हणजे x⁴ आणि x³ × 2 2x³ म्हणजे हा पण भेटून गेला. मग आता उरलेले तुमचे काय तुमचे 3x² प्लस 4x प्लस 5. बघा x³ × x + 2 याच्यामुळे या दोघं टर्मवरून गेला. परत तुम्ही एक काम करायचं, परत डिवायझर लिहायचा x+2. इथं डिवायझर लिहिला, आता परत डिवायझर लिहिला काय x+2. आता मला 3x² पाहिजे म्हणून मी तर काय लिहिलं 3x. मला 3x² पाहिजे म्हणून मी तर काय 3x × x 3x² आणि 3x × x सॉरी 3x × 2 किती होतात 6x. 3x × 2 किती होतात 6x. म्हणजे या ठिकाणी मला 6x काय करावं लागतील मायनस. आणि मग पुढचे दोन जण 4x + 5. सर हा -6x का बरं घेतला, कारण बघा 3x × 2x किती होतात 6x आणि मला या ठिकाणी वरती 6x दिसत नाही आहेत म्हणून मी -6x करून घेतला, जेणेकरून तो डिस्ट्रॉय होईल. इथं तयार झालेला 6x आणि हा -6x का म्हणजे कॅन्सल.
पुढची स्टेप बघा आता तुम्ही. एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस टू जसाच तसा, 3x इन ब्रॅकेट एक्स प्लस टू जसाच तसा, मायनस 6x प्लस 4x किती झाले, मायनस 2x प्लस 5. काय झालंय, मायनस 2x प्लस 5. परत या ठिकाणी मला x मायनस 2 लिहावा लागेल. एक्स क्यूब एक्स प्लस 2 3x एक्स प्लस 2 प्लस एक्स प्लस 2. आता मला सांगा, मला मायनस 2x मिळावा म्हणून मी या ठिकाणी काय लिहिला पाहिजे, मला मायनस 2x मिळावा म्हणून या ठिकाणी काय लिहायला पाहिजे, मायनस 2. हा मायनस 2 मध्ये गेल्यावर काय होईल, मायनस 4. हा मायनस 2 इथं गेल्यावर मला मायनस 2 भेटून जातोय आणि हा मायनस 2 इथं गेल्यावर मला मायनस 4 भेटतोय आणि तो मायनस 4 आपल्यावरती आहे का, नाहीये, म्हणजे मला या ठिकाणी काय करावं लागेल, प्लस 4. आता x ची टर्म त्या ठिकाणी नाहीये. आता तुमचे सर एक काम करतील, इथून x प्लस 2 एक्स प्लस 2 एक्स प्लस 2 तीनदा आलाय, त्याला एकचदा लिहितील आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्यांना दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बंद करतील. कोण इथं ब्रॅकेटच्या बाहेर, एक्स क्यूब, इथं कोण आहे 3x, इथं कोण आहे मायनस 2 आणि प्लस 4 प्लस 5 किती होतात, 9. या ठिकाणी तुमची लिनियर मेथड कंप्लीट झाली. लिनियर मेथडने हा तुमचा आहे डिवायझर, हा तुमचा आहे कोशंट आणि हा तुमचा आहे रिमाइंडर. कोशंट, डिवायझर आणि रिमाइंडर या तिघ गोष्टी सरांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. y क्यूब मायनस 216 काय एक्झाम्पल, y क्यूब मायनस 216 डिवायडेड बाय y मायनस 6. सुरुवातीला काय लिहिणार तुम्ही लोक, या ब्रॅकेट मध्ये y मायनस 6. मला y क्यूब पाहिजे म्हणून मी तर काय लिहिलं, y स्क्वेअर इंटू y काय मिळाला, y क्यूब ने मायनस 6 ला मल्टिप्लाय केलं, y स्क्वेअर ने मायनस 6 ला मल्टिप्लाय केलं, काय मिळाला, तो आपल्याकडे आहे का, मग या ठिकाणी म्हणायचं प्लस 6y स्क्वेअर मायनस 216. हा एक्स्ट्रा मायनस 6y स्क्वेअर मिळाला, तो एक्स्ट्राचा निगेटिव्ह मिळाला म्हणून मला पॉझिटिव्ह पुढे ऍड करावा. त्याच्यानंतर y स्क्वेअर y मायनस 6 प्लस, परत मी काय लिहिल, y मायनस 6. मला 6y स्क्वेअर पाहिजे म्हणून मी तरी 6 आणि y, 6y स्क्वेअर पाहिजे म्हणून मी काय लिहिल, 6 आणि y. 6 इंटू 6y इंटू y 6y स्क्वेअर, 6y इंटू 6 मायनस 36y म्हणून मी तर काय लिहिल एक्स्ट्राच्या प्लस 36y आणि हा मायनस 216. परत y स्क्वेअर y मायनस 6 6y y मायनस 6, परत मी एकदा लिहिल y मायनस 6. मला 36y पाहिजे मग मी तर कशाने मल्टिप्लाय करेन, 36 ने. 36 इंटू y 36y, 36 इंटू मायनस 6 बोला, मायनस 216 किती मिळाला, मायनस 216. मग मायनस 216 या ठिकाणी आहे का, मायनस 216 वरती आहे का, म्हणजे या ठिकाणी मला काही एक लिहायची गरज नाही.
काय लिहायची गरज आहे का? नाही. मग काहीच नाही म्हणजे काय? झिरो. काही लिहायची गरज नाही ना. बघा, याने याला मल्टिप्लाय केला तर हा भेटून गेला, याने याला मल्टिप्लाय केला तर हा भेटून गेला, म्हणजे एक्स्ट्राचा काहीच मिळाला नाही. मग या ठिकाणी y-6 कितीदा आलाय? 3 वेळा. मी त्याला कितीदा लिहीन? 1दा. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मी काय करेन? y² प्लस 6y, 6y होता बेटा, प्लस 36 आणि शेवटी काय तुमच्या? 0. हा काय तुमचा? हा काय तुमचा? आणि हा काय तुमचा? बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण उद्या बघू किंवा तुम्ही स्वतः ट्राय करा. जर तुम्हाला जमले तर चांगली गोष्ट आहे, नाही जमले तर मी परत एकदा तुम्हाला लिनियर मेथडने ते एक्झाम्पल सगळे शिकवेल. या ठिकाणी मी थांबतोय. कल मिलेंगे चलते चलते. थँक्यू.